हॅलो मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा सहर्ष स्वागत आहे. तर आजचा टॉपिक आहे आपला ओव्हरटेक कसं करायचं. मित्रांनो, ओव्हरटेक करत असताना नवीन कॅन्डिडेटला खूप साऱ्या अडचणी येत असतात. तर त्यांना कुठल्या प्रकारे ओव्हरटेक केलं पाहिजे, कुठली काळजी घेतली पाहिजे, ओव्हरटेक करायचा सराव कसा करायचा, आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन आलो आहोत. तर छोटासा व्हिडिओ मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला सर्व गोष्टी कळेल की ओव्हरटेक कसं करायचं, कुठल्या पद्धतीनं ओव्हरटेक करायचं, आपल्याला कुठली काळजी घेतली पाहिजे ओव्हरटेक करत असताना. या सर्व गोष्टी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आपल्यासोबत सर आहेत. सर, तुमचं नाव काय? विलास बार्वेकर. सर, क्लास जॉईन करून किती झालं तुम्हाला? 15 दिवस. 15 दिवस झाले, बरोबर. चौथं गेट शिफ्ट करा. हां, चालू द्या आता हळूहळू. समोर बघा, समोर लक्ष द्या. हॅलो मित्रांनो, आजचा टॉपिक आहे आला ओव्हरटेक कसं करायचं. बघा मित्रांनो, समोर एक ट्रक चाललाय उजव्या बाजूना, उजव्या ट्रॅकना. तर आपण तिथं ओव्हरटेक तर नाही करू शकत. एक ट्रक समोर चाललाय डाव्या ट्रॅकना. रेस दाबा, थोडासा वाढवा. आपल्यासमोर सर आहेत. तर आपण आज ओव्हरटेक कसं करायचं आज सरांना आपण या ठिकाणी शिकवणार आहोत. बघा आता आपण बघा तर मित्रांनो, समोर एक ट्रक चालला आहे. सुरुवातीला सर इंडिकेटर दाखवा उजव्या बाजूचं आहे तसा एक्सिलेटर ठेवा आणि डाव्या बाजूचा मिरर चेक करा कोणी येतोय का ते. बघा एक ट्रक येतोय, पण ते आपल्या पाठीमागं आहे. कार पण येते एक, ते कारला जाऊ द्या अगोदर. आता बघा ट्रक पण घुसला आहे. तर आपण थोडं होल्ड करू, या ट्रकच्या मागच राहू. आपण इंडिकेटर दिलेलं आहे म्हणून आपल्याला हॉर्न वाजवत आहेत लोक. हे बघा ट्रक चाललाय गाडी. लांब लांबपर्यंत बघायचं आहे कोणी येते का ते. नाही येते ना, तर मग तिकडे स्टेअरिंग फिरवा थोडासा. जास्त नाही फिरवू, एकदम नाही फिरवून देऊ. एकदम फिरवला गाडी तिकडे जाईल. कुठं? डिवायडरला. तुम्ही डायरेक्टली स्टेअरिंग जास्त फिरून दिला आहे. गरज आहे तेवढा स्टेअरिंग यूज करायचा आहे. एक्सिलेटर वाढवा. आता याला ओव्हरटेक करायचं म्हटल्यावर त्याच्यापेक्षा आपल्याला डबल पळावं लागणार आहे. तर हिशोबातच गिअर ठेवा, एक्सिलेटर ठेवा. जास्त पण ओव्हर पळवू नका. दोन्ही बाजूला चेक करा गाडी कुठं चालली आहे ते. घाबरू नका. रेस वाढवत राहा. आता जोपर्यंत तो लांबपर्यंत जात नाही तोपर्यंत लेन चेंज करू नका. जेव्हा अजून तो आपल्या जवळच आहे तर तो थोडा गाडी पळवा अजून थोडीशी. डाव्या बाजूने एक कार घुसते, तिला पण जाऊ द्या. तोपर्यंत आपण सरळ चालत राहा. बघा आता ते तिकडे ट्रक खूप लांब गेलेत. तर डाव्या बाजूचं इंडिकेटर दाखवा आपलं. पहिले दाखवलं. आता हळूहळू डाव्या बाजूला आहे इकडं. एकदम नका येऊ. हां, ठीक आहे. याच्या अगोदर तुम्ही त्या ओव्हरटेक करत असताना खूप जोरात तिकडे घुसला होता. तशी चुकी करू नका. आता इथं 5वा गिअर शिफ्ट करा. गाडीला जरा वेग आला आहे, 60चा स्पीड झाला आहे. ओके. तर आता आपला डाव्या बाजूचा ट्रॅकनंच चला, कारण उजव्या बाजूचा जो ट्रॅक आहे तो ओव्हरटेकिंगसाठी असतो. बघा तुम्हाला गाडीनं हॉर्न वाजवला. एक्सिलेटर घ्या. त्या गाडीनं तुम्हाला हॉर्न का वाजवला? आपण त्या ट्रॅकला घुसत होतो, म्हणजे आपण ह्या बेल्टाच्या तिकडं टच चालत होतो, त्याच्यामुळे तिनं तुम्हाला हॉर्न वाजवला आहे. तर लक्षात घ्या. गणपती बाप्पा बघा आपला कुठं दिसतोय? इकडच्या ट्रॅकला दिसला पाहिजे आपल्याला गणपती बाप्पा नेहमीसारखा. आणि ते जो कोपरा आहे, तिकडचा कोपरा आहे, तो तिकडं त्या कोपऱ्याला दिसला पाहिजे, त्या ट्रॅकला, त्या पट्ट्याला. बघा डाव्या बाजूनं आपल्याला ओव्हरटेक करायचं आहे. तर डाव्या बाजूने याच्यामुळे ओव्हरटेक करतोय. तर दोन्ही बाजून उजव्या बाजूनी दोन्ही ट्रक आहेत. तर त्या ट्रकचा चढामुळं जरा हळू चालू आहेत. आपली गाडी थोडी पळते. तर हळूहळू आपण तिला ओव्हरटेक करूया. बघा मित्रांनो, आपली गाडी एकदम डाव्या बाजूने ओव्हरटेक करते. तर ओव्हरटेक करत असताना काळजी घ्या, हॉर्न वाजवा. बघा समोरची ट्रक इकडे आले. कशामुळं? तर तो बघा तो डिवायडर रगात चढला आहे. त्याची काळजी घ्यायची. अचानक कोणी येऊ शकतं. स्टॉप करायचं आपल्याला.